SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। आपण SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकच्या मार्फत होणाऱ्या इच्छुक उमेदवारांची आपण सतत मुलाखत जाणून घेतली, परंतु आज आमच्या सर्व दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की अतिशय महत्त्वाची अशी ही निवडणूक एका सातपूर मधील एका विशिष्ट भागासाठी समजली जात आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे या एका भागातून सर्वात जास्त इच्छुकांची संख्या ही समोर आली आहे। एका 1200 मतदान असणाऱ्या या आमच्या सातपूर राजवाड्यावरून आपण जवळपास विचार करणार नाही, 9 ते 10 इच्छुक उमेदवार मैदानात आणि रिंगणात उतरले आहेत। आपण त्या उमेदवारांसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। तसेच आपण सामाजिक कार्यकर्ते, आमचे बालपणीचे मित्र, उत्कृष्ट क्रिकेटपटू सतीश काळे यांना देखील विचारणार आहोत की कशा प्रकारे ते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीकडे बघता एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की या एका भागातनं 9 ते 10 इच्छुक उमेदवार उभे राहिले आहेत, त्यांच्याबद्दल ते काय माहिती देतात। आपण तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता आपण आहोत सातपूर राजवाडा या ठिकाणी जर आपण बघाल की सातपूर त्र्यंबक रोड वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळे पंचमंडल सभागृह या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक वर्षांपासून हे सभागृह या ठिकाणी सुरू आहेत। विविध प्रकारचे धार्मिक विधी, सामाजिक कार्यक्रम या सभागृहात होत असतात आणि या ठिकाणी पंचकमिटी देखील ठेवलेली आहे। तसेच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, सतीश काळे, योगेश काळे आणि विनोद आवारे। यामध्ये आमचे बालपणीचे मित्र, लहानपणाचे मित्र सतीश काळे, जे की क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट असे क्रिकेटपटू आहेत। ज्याप्रमाणे त्यांनी खेळ केला, सर्वीकडे त्यांचा खेळ हा प्रसिद्ध होता। ज्याप्रमाणे ते क्रिकेट खेळले त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील ते नेहमी अग्रेसर असतात। ते कुठली निवडणूक लढविणार नाहीत, परंतु आज एकट्या सातपूर राजवाड्यामधून जर इच्छुकांची संख्या बघितली तर 9 ते 10 आणि मतदान बघितलं तर 1200 मतदान आहे। हे एक निश्चितच संविधानिक अधिकार असल्या कारणाने सर्वांना कोणालाही निवडणूक लढविता येते, निवडणुकीसाठी उभे राहता येतं। परंतु एकट्या सातपूर राजवाड्यामधून सतीशजी 9 ते 10 इच्छुक उमेदवार, याबद्दल आपण काय सांगाल? कालच संविधान गौरव दिन साजरा झाला। त्या संविधान गौरव दिनाच्या सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो। आणि सातपूर राजवाड्याचे एवढे इच्छुक उमेदवार आहे तर हा संविधानाने दिलेला अधिकार आहे। कोणी निवडणूक लढू शकतो किंवा अर्ज भरू शकतो। ज्यावेळेस आता एखाद्या पक्षांचं तिकीट भेटेल त्यावेळेस चित्र थोडं वेगळं दिसेल। अवघे 2 ते 3 उमेदवार राहू शकतात शेवटच्या रेसमध्ये। आज जरी इच्छुकांची संख्या 9 ते 10 दिसत असली तरी शेवटच्या टर्म मध्ये 2 ते 3च उमेदवार हे सातपूर प्रभाग 11 मधून उमेदवारी करतील असा मला ठाम विश्वास आहे। की आमचे काळे पंचमंडळाची बैठक होऊन त्यात एक ते 2च उमेदवार असे शेवट होतील का त्यांना पाठिंबा दिला जाईल। आणि निश्चितच आपण एक खेळाडू आहात आणि आपण कोण नगरसेवक कोणी हो, परंतु प्रभागाचा आपल्या सातपूरचा विकास व्हायला हवा। तुम्हाला काय वाटतं की गेल्या आता 92 पासून ते आता 2025 पर्यंत इतके वर्ष झाले, हवा तसा विकास झाला आहे का सातपूरचा? याबद्दल काय सांगाल? सातपूरचा अद्याप तसा विकास झालेला नाही। सातपूर जे आहे ते गावठाण म्हणजे गावठाणच राहिलेला आहे। आता जसपासून महापालिका स्थापन झाली तोपासून या विद्युत तारांचा प्रश्न खूप गंभीर आहे। विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला, निवेदन दिली, फक्त त्याचं सिंगल हे करून दिलं, पण त्याच्याकडे कुठं निधी नाही, काही नाही। महापालिका निधी मंजूर करत नाही। MSCB वाले म्हणता महापालिकेकडे बोट दाखवतो, महापालिका MSCB कडे बोट दाखवतं। आणि इथं खेळाचं मैदान एकमेव याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आहे। तिथे यासाठी जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्यावर पावसामुळे इतके खड्डे हे ते झालेले आहे, त्याचं डागडुजी अद्याप झालेली नाही। आणि इलेक्शन होऊन जवळजवळ 8 वर्ष झाले, 3 वर्षाचा गॅप भेटलेला आहे याच्यामध्ये। तर प्रशासनाला गेंड्याची कातडी आलेली आहे असे थोडक्यात। निश्चितच प्रशासनाला गेंड्याची कातडी आली आहे। एक अशी ज्वलंत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सतीश काळे यांनी दिलेली आहे। आणि सर्वात महत्वाचा प्रश्न रस्त्यांचा। रस्ते नाशिकमध्ये जर बघितलं तर असं वाटतं की गाडीवर बसल्यानंतर आपण उंटावरती बसलो की काय, अशी काही लोकांना भासणं आमच्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आपण काय सांगाल याबद्दल? तुमच्या बोलण्याशी मी 100% सहमत आहे। कारण रस्ते खड्ड्यात रस्ते असा बास नाशिकमध्ये झाले। आता शहरातल्या 3ही आमदारांनी महापालिका आयुक्तांना 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। बघू आता 15 दिवसात काय होतं काय नाही।
तर MIDC मध्ये पण खूप असे छोटे छोटे रस्ते, पार्किंगचा विषय खूप मोठा गहन आहे. इतके मोठे कंटेनर उभे असतात, त्या कंटेनरच्या आडून एखादं वाहन आलं तर अनेक अपघात घडलेले आहेत. तरी त्या कंटेनरसाठी MIDC ने कुठल्याही प्रकारची पार्किंगची सोय म्हणा किंवा काही असे, जसपासून MIDC स्थापन झाली तसपासून मला वाटतं पावसाळी गटरी असो, ड्रेनेज गटरी असो, याचा अद्याप कुठलाही विकास झालेला नाही. एकाही नगरसेवकाने MIDC कडे लक्ष दिलेलं नाही. आता जे नगरसेवक आले त्यांनी कॉलनी पुरताच विचार केला. इकडे गावठाणामध्ये कोणी पण असं भरीव काम केलेलं नाही. जे आमचे माजी नगरसेवक झाले काही, त्यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणा, काँग्रेसचे कॉन्क्रीट म्हणा, तेवढा प्रश्न सोडा. पण सर्वात महत्वाचं म्हणजे लाईटी अंडरग्राऊंड होणं, हा विषय जसा तसाच राहिला. रोजगारी बेरोजगारीचा प्रश्न आहे. निश्चितच ज्या अंडरग्राऊंड ज्या तारा आहेत, विद्युत तारा आहेत, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी समोर आलेला आहे आणि रस्त्यांमुळे अपघात होतात. या ठिकाणी ते अपघातांना देखील आळा बसायला हवा. काय बघूयात, आता 3 आमदारांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. परंतु आता सातपूर राजवाडा आपण बघितलं की सातपूर राजवाडा खूप पूर्वापार प्रत्येक सामाजिक कार्यात हा अग्रेसर असतो. कुठला खेळ असो, कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असो, या ठिकाणी सातपूर राजवाड्यामध्ये आपण जर बघितलं जातं तर ही कर्मभूमी बोलली जाते या ठिकाणी, या भूमीला. तर याबद्दल मोठा असा भीम महोत्सव देखील साजरा केला जातो. सगळ्या गोष्टीसाठी एकत्र येतात. मग आपल्याला वाटत नाही का निवडणुकीसाठी सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन एखादा उमेदवार असा सुनिश्चित करावा? आपल्याला काय वाटतं? तुमच्या प्रश्नाशी 100% सहमत आहे मी. आणि सर्व आमचे जे काळे लोक किंवा स्थानिक ग्रामस्थ आहे, नक्कीच 2 ते 3 उमेदवारामधून एक उमेदवार फायनल करतील. आणि यावेळेस महापालिकेमध्ये काळे नगरसेवक म्हणून कोणतरी सातपूर राजवाड्यातला स्थानिक व्यक्ती जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करताना सर्व जेवढे इच्छुक उमेदवार आहे, कोणावर टीका टिप्पणी न करता सर्वांना इलेक्शनसाठी मी शुभेच्छा देतोय. निश्चितच कुणावरती टीका टिप्पणी न करता सर्वांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सतीश काळे. त्यांच्यासोबत आमचे क्रिकेटचे सर्व मित्र आहेत, विनोद आवारे देखील आहेत. आपण बघूया, माझ्या उजव्या हाताला योगेश काळे आहेत. यांनी देखील क्रिकेटमध्ये खूप सुंदर असं या ठिकाणी व्यक्तिमत्व त्यांनी सादर केलेलं आहे. आपण ही ज्वलंत प्रतिक्रिया आपण ज्या जाणून घेतल्या, एका सातपूर राजवाड्यामधून जर 9 ते 10 इच्छुक असतील तर निश्चितच शेवट काळेंचा जो राजवाडा आहे, सातपूर राजवाडा, या ठिकाणाहून सतीश काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपण पाहत होता SP न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. मी शशिकांत निर्मळ, कॅमेरामन सोहेल खानसह. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.